भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे आज 7 मार्च 2025ला बुद्धगया येथील महाबोधी विहाराला मुक्त करण्याच्या मागणीसाठी पवनी येथून संपूर्ण तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये तालुक्यातील समस्त बौद्ध बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नितीन वरगंटीवार, तालुका प्रतिनिधी पवनी. आंदोलनाचा दुसरा टप्पा आपण ज्याला म्हणू, यापूर्वी पूजनीय बनते सुरेश असाजींच्या नेतृत्वामध्ये हा असा बुद्ध गयाच्या मुक्ती विहाराच्या मुक्ती आंदोलनाचा आपण पहिला टप्पा बघितला होता. बनतेजीने काय केलं हे सर्वश्रुत आहे, मी त्यामध्ये जाणार नाही कारण हा तो आंदोलनाचा हा विषय नाही आहे. परंतु एका प्रदीर्घ कालावधीनंतर या भूमीमध्ये पुन्हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा पुन्हा दुसरा टप्पा सुरुवात झाला पूजनीय बनते संघाच्या नेतृत्वामध्ये. आणि सबंध देशात आपल्या आंदोलनानं जे बुद्धाच्या धम्मानं प्रेरित आहेत, बुद्धाच्या धम्माला स्वतःच श्वास समजणाऱ्या अनेक बुद्ध अनुयायीने हे आता मोर्चाचं नेतृत्व एका बाजूने जाणार जागा द्या बाजू इकडून जा म्हणतात. हे भाऊ इकडून हे दादा, तथागत भगवान बुद्धाने आम्हाला शांतीचा संदेश दिला, पण एखाद्यानं गालावर जर मारलं तर दुसरा गाल समोर करायला याला अहिंसा म्हणत नाही साहेब. तर दुसरा गाल समोर करायच्या आधी तुमचा उजवा हात किंवा डावा हात समोर करून समाजाचा थोबाड फोडा समोरच्याचा, त्याला क्रांती म्हटलं जातं. यासाठी जर तयारी होत असेल तर अशा मोर्चाला खऱ्या अर्थानं अर्थ राहील. नाहीतर कितीही मोर्चे काढा, जोपर्यंत तुमच्या मोर्चाचा तुमच्या आंदोलनाचा धसका इथली असणारी राजकीय व्यवस्था घेत नाही, त्याची दखल घेत नाही, तोपर्यंत आपल्या अशा आंदोलनाला काही अर्थ होत नाही. 36 वर्ष झाले आमचे आंदोलन करून. भंडाऱ्यामध्ये परवाच्या दिवशी 5 तारखेला फार मोठा मोर्चा निघाला, मला आवाज बसला दिसेल. काल एका अत्यंत 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती याच पवनीची तालुक्यामधला एक नराधम असणारा वकील ज्यांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, आणि भंडारा जिल्ह्याचं हे दुर्दैव आहे की त्याचा आरोप पत्र घेत पण त्याचा वकालतनामा घेत असताना बार असोसिएशनचे 40 हरामखोर वकील पुढे आले. 40 पहिल्या दिवशी. मला प्रश्न मला विचारायचा आहे, आपण आंदोलन करतो आणि घरी जाऊन शांतपणे झोपतो, एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे आम्हाला 14-15 वर्षाचा या चळवळीचा संघर्षाचा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मराठवाडा विद्यापीठाला नामांतर मिळालं पाहिजे म्हणून. जर नामांतराच्या मुद्द्यासाठी 14 वर्ष संघर्ष करावा लागत असेल तर 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकाने 84,000 स्तंभ बुद्ध विहार बांधलेली आहेत, ती मुक्त करण्यासाठी किती पुढ्या घालवायला लागतील. आणि म्हणून इथल्या आंदोलनकर्त्यांना, आंदोलन करणारे जे आमचे नेते आहेत त्यांना ठरवावं लागेल, निश्चित धोरण ठरवावे लागतील की आंदोलनाचा खरा टप्पा कसा असेल. कितीही आणखी पिढ्या आपण अपघात करणार आहोत चळवळीमध्ये. भंडाऱ्याच्या कोर्टामध्ये 11 वर्षाच्या पोरीवर एक वकील बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पोस्को अंतर्गत कायद्याअंतर्गत जर त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर पोस्कोच्या साठीची सरकारी एक वकील आहे ती उभी झाली नाही. सरकारी वकील उभा झाल्यानंतर मग तो म्हणतोय की या प्रकरणात मला काही माहिती नाहीये. जो काही न्यायालयाला निर्णय द्यायचा तो देऊन टाका.
आणि 40 वकील तिथे हसतात आणि त्या आरोपीला MCR होते. बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कायद्याचा रक्षण करणारा माणूस 11 वर्षाच्या मुलीच्या मैत्रिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला MCR होतो. लगेच त्याला त्या दवाखान्यामध्ये पाठवलं जातं आणि ही सर्व व्यवस्था त्याच्यासाठी काम करते. कारण माहितीये काय होतं, हे पोलीसवाले इथे आहेत. तुम्हाला माहिती आहे ती मुलगी कुणाची होती? या निर्लज्ज पोलीसवाल्यांना मला सांगणं आहे की तुमच्याकडे तपास होता